रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सर, आज तुम्ही रेडी मोर्चा काढला, केंद्राने राज्याचा निषेध केला. कशा प्रकारे निषेध केला आणि तुमच्या मागण्या काय? सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय स्तरावर जे युद्ध चालू आहे ते फार खेदजनक आहे. परंतु युद्ध परदेशात चालू असताना आपल्याकडे महिनाभर पुरेल एवढा गॅस इंधन सगळं असताना देखील अचानक तुम्ही 60 रुपयानं घरगुती गॅस आणि 115 तुम्ही कमर्शियल गॅसचा भाव वाढवलाय. म्हणजे कुठेतरी लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार हा भाजपा सरकारचा आहे. हे वाटच बघत असतात कुठे काय झालं ना, लोकांच्या लोणीवरचं ताळवावरचं आम्ही लोणी कसं खावं, याच्यासाठी हे भाजपा सरकारची रणनीती. यांना या युद्धाशी किंवा मागच्या कोविडमध्येही कोणाला लोकांच्या यांना सुखाशी काही देणं घेणं पडलं नाही, फक्त यांना यांच्या तिजोऱ्या खिसं कसं भरायचं आहे हाच एकमेव अजेंडा भाजपा सरकारचा. म्हणून आम्ही गॅसची तिगडी अंत्ययात्रा करून आम्ही या प्रांत महोदयांना निवेदन दिलंय का याच्यावर जो आता येणाऱ्या काळामध्ये काळा बाजार होणार आहे त्याच्यावर तुम्ही भरारी पथक ठेवून त्याची शहानिशा करा. नाहीतर आता लोकांच्या हजारोच्या संख्येने रांगा लागलेल्या आहेत आणि त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी एक भरारी पथक नेमून लोकांना घरपोच गॅसची सेवा कशी मिळेल आणि निश्चिंत होऊन याच्या अगोदर ज्या पद्धतीनं गॅस घरपोच होत होता तशा पद्धतीनं गॅस त्यांचा घरपोच कसा होईल यासाठी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. तुम्ही राज्य आणि केंद्राचा निषेध कराल, काय प्रामुख्याने मागण्या असतील? नक्कीच या ठिकाणी मोदी सरकारने पूर्णपणे ह्या देशाला फसवलेलं आहे. आत्मनिर्भर भारताची घोषणा केली, देश आहे का आत्मनिर्भर? आज 50 ते 60% आपल्याला गॅस तेल आयात करायला लागतो. मग यांचा आत्मनिर्भर गेला कुठे? आज देशाची सतत फसवणूक करत आहे आणि ही परिस्थिती आज देशाची वाईट परिस्थिती तुम्हाला दिसत आहे. देश वाईट परिस्थितीत जात आहे. आज यासाठी आम्ही विरोध करायला आलो. आज आमचे जिल्हाध्यक्ष सुदामजी पाटील आहेत, आमचे सर्व नगरसेवक आणि सर्व कार्यकर्ते आहे की या सरकारला जाग आली पाहिजे. कुठेतरी हे जनतेचे प्रश्न आहेत. आज 2-4 दिवस झाली जनता रस्त्यावर रांगा लावून गॅस सिलेंडरसाठी रांगा लावलेल्या आहेत. आज तुम्ही दरवाढ केलेली आहे 60 रुपयाने, ते तर आहेतच, पण सिलेंडर मिळतात का? नाही मिळत. मग याच्यामुळे काय होतं का आज 3 ते 4 आमच्या सुदामजींनी सांगितले की 3 ते 4 हजारांनी सिलेंडर फ्लॅट मध्ये विकला जात आहे. याच्यावर तरी कुठेतरी या सरकारने बंधन आणायला पाहिजे की आज जनता सर्वच बाबतीत होटपळत निघत आहेत. आज हॉटेल व्यावसायिकांना बंद केलेला गॅस देणे. मग आज हॉटेल व्यावसायिकाला तुम्ही बंद केल्यानंतर त्या व्यापाऱ्यांनी करायचे काय? त्या ठिकाणी जे कामगार असतात त्याही करायचं काय? आणि ह्या आज पूर्ण देशभर ह्या हॉटेलमध्ये जेवणासाठी नाश्ता जाण्यासाठी जे नागरिक आहे
त्यांची काय अवस्था होते, कारण प्रत्येक जण काय घरात जेवण बनवत नाही. बरेचसे कामगार व्यापारी इकडे तिकडे कामानिमित्त जात असतात, ते हॉटेलमध्ये आपला नाश्ता आणि जेवण करत असतात. हे जर बंद झालं तर देशात अराजकता निर्माण होईल. हे कुठेतरी या सरकारला जाग यावी, हा आमचा उद्देश होता आणि जनतेलाही जाग यावी. हे हा मोदी सरकार आपल्याला फसवत आहे. जसा ब्रिटिशांनी फसवला की साम दाम दंड थोडा जोडा अशी नीती अवलंबली आणि 150 वर्ष राज्य केला, तीच परिस्थिती मोदी सरकार करत आहे. कुठेतरी निवडणुका आल्या का जनतेला भूलतापा द्यायच्या, आर्थिक साम दाम दंड सर्व वापरायचे, कुठेतरी सतत बसायचे. पण आर्थिक जो देशाचा परराष्ट्रीय धोरण आहे हा या लोक पूर्णपणे फेल झालेले आहेत. त्यामुळे आज देश अतिशय वाईट परिस्थितीत चाललेला आहे. म्हणून माझी जनतेला आपल्या मार्फत विनंती आहे की यांच्या भूलतापांना तुम्ही बळी पडू नका. निवडणुका आल्या का हे साम दाम दंड सर्व प्रयत्न करतील आणि खुर्चीवर बसतील, परंतु देशाचा कुठल्याही प्रकारचे हे नियोजन यांच्याकडे नाही. देश अधोगतीला चाललेला आहे. म्हणून आपल्या माध्यमातून जनतेला विसरतो, यांच्या भूलतापांना बळी पडू नका. आणि आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून या राज्य सरकारचा असो केंद्र सरकारचा मी निषेध करतो. महाराष्ट्र सरकार ने कर्नाटका केरला सब जगह जो गैस का जो भाव चल रहा है, आज लोग रास्ते पे उतरे हैं। महाराष्ट्र सरकार क्या सोई है, केंद्र में क्यों नहीं बता रही है? आज यहाँ पे हर जिले से लोग आके यहाँ पे बच्चे लोग पढ़ाई करते हैं, अपना खानाबाड़ी में जाके खाना खाते हैं। पर ये 2 दिन से माहौल ऐसा बन गया है जहाँ होटल में और खानाबाड़ी में खाना की कमतरता हो रही है। धिक्कार है ऐसी महाराष्ट्र सरकार को जिन्होंने अभी तक इन चीजों को ध्यान नहीं दिया है। इसी तरह केरल में हो गया, कर्नाटक में हो गया, उत्तर प्रदेश में हो रहा है। सभी तरह के बच्चे यहाँ पर आके पढ़ रहे हैं। उन लोगों की सरकार की क्या आंखें नहीं खुली है, देख नहीं रहे हैं कि महाराष्ट्र में क्या चल रहा है। आज तो हम लोग सिर्फ मोर्चा लेकर आए हैं। मैं कहती हूँ कि आज हर बच्चा, हर आदमी, हर बूढ़ा, हर लेडीज आज रास्ते पे उतरेगी। आज जो महाराष्ट्र की परिस्थिति देख रहे हैं, लोगों को खाना नहीं मिल रहा है, आज गैस के ये भाव चले हैं। स्मृति ईरानी कहाँ गई है, क्यों नहीं आ रही है सामने? जब कांग्रेस की सरकार में थोड़ा गैस के भाव को बढ़ोतरी हो गई थी, आज तो 4 गुना बढ़ गया है। क्या तू सो रही है? कहाँ है तू? क्यों नहीं आ रही है सामने? बोलने के लिए तो बहुत बड़ी बड़ी बातें करती थी, अभी कहाँ छुपी है? क्यों नहीं केंद्र में आवाज उठा रही है? आज गॅस दरवाढी विरोधात जो मोर्चा आयोजित केला आहे, त्या मोर्चासाठी उपस्थित आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुदाम पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे नवनिर्वाचित नगरसेवक हरीशजी केनी साहेब, लतीफ शेख साहेब, अरुण कुंभार साहेब, आमच्या नायडू मॅडम प्रभारी, आमच्या सर्व महिला काँग्रेसच्या टीला कातकरी मॅडम, महिला काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकारी, सुरेशजी पाटील साहेब आहेत, आमचे विराजदार सुधीर मोरे साहेब, उपस्थित सर्वच काँग्रेसचे नेते पदाधिकारी. खरं तर आपल्याला माहिती आहे का आज जगामध्ये वातावरण फार खराब आहे. कुठेतरी अमेरिकेने इस्रायल आणि इराणच्या वॉर मध्ये हस्तक्षेप केला आणि आज इराणवर या प्रकारे अचानकपणे हल्ला केला आणि त्यानंतर इराणने प्रति हल्ला केल्यानंतर जे इंधनाचा तुटवडा आज जगभरामध्ये जो झालेला आहे, खरं तर ह्या तुटवड्याबद्दल काही म्हणायचं नाही, परंतु ज्या पद्धतीने मोदी सरकारचे मंत्री सांगत होते 9 तारखेला का बाबा देशामध्ये कुठेच कसल्या प्रकारचं वातावरण खराब होणार नाही, इंधनाची कमी नाही, आणि आज 2 दिवस होत नाही. 9 तारखेला त्यांनी सांगितलं का बाबा इंधन सगळं भरपूर आहे, 2 महिन्यापर्यंत पुरेल एवढं इंधन या देशामध्ये आहे. 2 दिवस होत नाही तर आज गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे. हे तुटवडा होत असताना सर्वसामान्य जनतेला 60 रुपये महाग गॅस घ्यायला लागत आहे. त्याचबरोबर तो गॅस मिळत सुद्धा नाही आणि व्यावसायिकांना 115 रुपये वाढून आज गॅस मिळत आहे, तिथे सुद्धा तो गॅस मिळत नाही. व्यवसाय सुद्धा त्रस्त आहे, सामान्य जनता सुद्धा त्रस्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज मोदी सरकारने या जनतेला आज समोर उभं केलेलं आहे.